सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी। मागच्या वेळेस मी तुम्हाला देवपूजेचा व्हिडिओ दाखवला होता, तो खूपच आवडला तुम्हाला सगळ्यांना। आता पण मी देवपूजेचा व्हिडिओ बनवला आणि तुम्हाला दाखवते आता देवपूजेचा व्हिडिओ। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला आता आजच्या व्हिडिओला स्टार्ट करते। मी सगळे देवाची भांडे धुतले आणि पंचामृत पण आणले मी आज देव धुवायला। पूजेची सुरुवात करण्याच्या अगोदर मी दिवाजवळ दिवा लावून घेते, कारण सगळ्यात अगोदर दिवा लावून घ्यायचा आणि मग पूजेची सुरुवात करायची। आता दिवा लावून झालाय, दिव्याला पण मी हळदी कुंकू चंदन अष्टगंध लावून घेते। दिवा जसा अंधाऱ्यामध्ये प्रकाश देत असतो तसंच प्रकाश आपल्या घरामध्ये पण देत असतो, म्हणून सगळ्यात अगोदर देवाजवळ दिवा लावून घ्यायचा। दिव्याला नमस्कार करून पूजेला सुरुवात करते। ह्या व्हिडिओमध्ये माझी जी रोजची देवपूजेची पद्धत आहे तीच मी तुम्हाला दाखवते। मी कशा प्रकारे पूजा करते रोज। नेहमीप्रमाणे मी सगळ्या देवांची फुले काढून घेते आणि डोक्याला लावून नमस्कार करून घेते, देवांचा आशीर्वाद घेऊन घेते। कारण आपण दिवसभर देवाजवळ ठेवतो तो त्याच्यामध्ये देवाचा आशीर्वाद आणि देवाचा वास असतो फुलांमध्ये, तर डोक्याला लावलेलं छान असतं। यानंतर सगळ्या देवांना मी कुंकू अष्टगंध लावलेला असतो ना, तो पण काढून मी आपल्या कपाळाला लावून घेते, कारण कुंकू आणि अष्टगंधामध्ये पण खूपच शक्ती असते। सगळ्या देवांना मोत्यांची माळ जी घातली होती ना छोटी छोटी, ती पण काढून घेते आणि मग नंतर स्वामींची मूर्ती घेते धुवायला। स्वामींना मी जो काल हार आणि ड्रेस घातला होता ना तो पण काढला आणि आता स्वामींची मूर्ती प्लेटमध्ये घेते आणि स्नान करते स्वामींचं। आज मी स्वामींचं स्नान पंचामृताने करते। पंचामृतामध्ये मी दूध घेतलंय, दही, साखर, तूप आणि शहद घेतलंय आणि गंगाजल पण घेतलंय थोडं। स्वामींची मूर्ती धुताना मी मनामध्ये स्वामींचं नाव स्मरण करते। कधी पण देवाची पूजा करताना देवाचं नाव स्मरण करायचं आणि पूजा करायची। मी रोज पूजा करताना देवाचं नाव स्मरण करत असते आणि देवाचे गाणे पण चालू असतं माझी पूजा करताना, पण मी गाणे आता तुम्हाला दाखवत नाहीये कारण कॉपीराईट येऊन जाईल व्हिडिओला। पण साईडला एकीकडे माझे गाणे नेहमी चालू असतात देवाचे। सकाळी उठल्याबरोबर मी टॅबमध्ये गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष असे बरेच गाणे असतात माझे देवाचे, रोज ऐकते मी। बघा आता मी गंगाजल टाकते। मधून मधून देव धुताना गंगाजलाने पण देव धुवून घ्यायचे आणि गंगाजल आणि गोमित्र मिक्स करून घरामध्ये पण थोडंसं शिंपडून घ्यायचं। चांगलं असतं घरामध्ये पण शिंपडलेलं, आपल्या घरामध्ये सुख शांती येते, निगेटिव्हिटी निघून जाते आपल्या घरामधली। स्वामींची मूर्ती मी स्वच्छ पाण्याने पण धुवून घेतली आणि आता कापडाने पुसून घेते। देवाची पूजा करण्याचा पण एक वेगळाच आनंद असतो। मला लहानपणापासून देवाची पूजा करायला खूपच आवडते। मी लहानपणापासून देवाची पूजा करत आली आहे। माहेरी होती तेव्हा पण मी सकाळ संध्याकाळ पूजा करत होती। सकाळचे देव धुत होती, संध्याकाळी दिवा लावत होती। पंचामृताने धुतली ना स्वामींची मूर्ती तर एकदम मस्त दिसते बघा, एकदम नवी नवी दिसते, छान। आता स्वामींची मूर्ती धुवून झाली। आता मी हे जे पाणी ठेवलं होतं ना ते पाणी मी झाडांमध्ये टाकून येते आणि मग नंतर देव धुते। चंदन घेतलंय मी, आता चंदन पण लावून घेते स्वामी समर्थांना। स्वामींची सेवा करण्याचा पण एक वेगळाच आनंद असतो। स्वामी समर्थ नेहमी आपल्या सोबत असतात। स्वामींना तुम्ही जे पण बोलाल किंवा सांगाल ते स्वामी सगळे इच्छा पूर्ण करतात। स्वामींचा मंत्र आपल्याला माहितीच असेल, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। हा मंत्र स्वामींचा आहे। नेहमी स्वामी आपल्या पाठीशी उभे असतात, आपल्याला मार्ग दाखवत असतात। आता मी ताटामध्ये सगळे देव काढून घेते आणि देवांना पण पाणी टाकून धुवून घेते। रोज आपलं देवघर नेहमी स्वच्छ ठेवायचं, देवाला पण नेहमी स्वच्छ ठेवायचं आणि सगळं साफ करून घ्यायचं। देवाजवळ जे पडलेलं असतं ना तांदूळ वगैरे ते पण सगळं साफ करून घ्यायचं, कारण देवघर म्हणजे आपल्या मनाला आधार देणारी जागा असते। देवाकडे पाहिलं की आपलं मन पण शांत होतं आणि आपल्याला पुढचं जीवन जगण्याची एक वेगळीच ताकद भेटते। म्हणून नेहमीच आपलं देवघर स्वच्छ आणि साफ पाहिजे, की तिथं पाहिल्यावर आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे आणि आपल्या घरातल्यांना पण प्रसन्न वाटलं पाहिजे। सगळे देव धुवून झाले। आता मी चंदन अष्टगंध लावते। गणपती, कृष्ण भगवान आणि गोमाता, शंकर, स्वामी समर्थ आणि विष्णू भगवान यांचा पण फोटो आहे, त्यांना सगळ्यांना मी चंदन लावून घेते। आणि कुलदेवतेचा आणि तुळजापूर भवानीचा फोटो आहे ना, लक्ष्मी मातेचा पण आहे, त्यांना मी हळदी आणि कुंकू लावून घेते। आता हा भस्म आहे, भस्म मी शंकर भगवानला लावते बघा 3 बोटांनी। शंकराची जर पिंड असेल तुमच्या घरी तर शंकराच्या पिंडीला नेहमी भस्म लावायचा, तो पण 3 बोटांनीच लावायचा आणि तोच हात आपल्या कपाळाला लावून घ्यायचा। सगळ्या देवांना मी जेव्हा पण हळदी कुंकू लावते ना
तोच हात आपल्या कपाळाला पण लावून घेते, कारण आपण देवाच्या फोटोला स्पर्श केलेला असतो ना हळदी कुंकू चंदन अष्टगंधाने, तर तोच हात आपल्याला कपाळाला लावून घ्यायचा. मग आपल्या पण भविष्यासाठी चांगलं असतं. आता मी सगळ्या देवांना फुलं वाहते. फुलं वाहिले ना तर देवघर चांगलं उठून दिसतं आपलं आणि देवाला पण छान शोभा येते. देवाची सगळी पूजा झाली ना की देवाकडे पाहिल्यावर आपल्याला एकदम शांत वाटतं, एकदम मस्त वाटतं. आपलं मन पण प्रफुल्लित होऊन जातं. आपण जेव्हा पूजा करतो ना तेव्हा आपल्या मनातल्या ज्या भावना असतात ना त्या देवापर्यंत पोहोचल्या जातात. म्हणून रोज सकाळ संध्याकाळ पूजा करायची आणि देवाला डोकं ठेवून नमस्कार करून घ्यायचा आणि देवाजवळ रोज माफी पण मागायची. मी रोज सकाळ संध्याकाळ देवाजवळ माफी मागत असते. देवा, माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर. लक्ष्मी यंत्र आहे देवघरामध्ये, तर मी ही कमळगट्ट्याची माळ आहे ना ती लक्ष्मी यंत्राला घालते. सगळ्या देवांना मी फुलं वाहिली आणि मग नंतर देवाला ज्या मी माळी घालते ना छोट्या छोट्या मण्यांच्या, ते पण माळी लावून घेते मी. आणि मग नंतर अगरबत्ती लावून घेते. अगरबत्ती जशी सुगंधित असते ना तसेच आपल्या मनाला पण सुगंधित बनवत असते आणि जशी ती विरघळते ना तसेच आपल्या मनामध्ये जे साठलेले विचार असतात ना ते पण विरघळतात. म्हणून रोज देवाजवळ अगरबत्ती लावायची. बघा मी आता शंकू वाजवते. रोज मी शंकू वाजवते देवपूजा झाल्यावर. बघा आता शंकू वाजवून दाखवते तुम्हाला. शंकू वाजवण्याच्या अगोदर मी शंकूला नमस्कार करून घेते आणि ओम नमो भगवताय वासुदेवाय नमः असं बोलून शंकू वाजवायला सुरुवात करते आणि मग नंतर वाजवून झाल्यावर पण नमस्कार करून घेते. काल नैवेद्यामध्ये मी केळं दाखवलं होतं देवाला. आज पण नैवेद्यामध्ये मी केळंच देते देवाला. कालचे केळं काढून घेतले मी आणि आज नवीन केळं ठेवले. आता मी सगळ्या देवांना अत्तर लावते, स्वामींना लावते. मी देवाची मूर्ती असते ना त्यांना थोडं थोडं अत्तर लावते आणि फुलांना पण लावते. म्हणजे फुलांमध्ये जो वास आणि अत्तराचा जो सुगंध असतो ना तो पण देवाजवळ दरवळत असतो. आणि देवाचे जे फोटो असतात ना त्यांना पण मी अत्तर लावून घेते आणि मग नंतर तेच अत्तर मी आपल्या हाताला लावून घेते आणि नमस्कार करून घेते आणि थोडासा वास पण घेते. देवाजवळ दोघे हात समोर ठेवून देवाला मागणं मागून घ्यायचं आणि नमस्कार करून घ्यायचा आणि मग नंतर मी माळ जपते देवाची. माळ झोपून झाल्यावर मी देवाजवळ कापूर ओवाळून घेतला आणि कापराने पण देवाची आरती करून घेते. आता झाली आरती. आरतीला पण मी पाण्याने ओवाळून घेतलं आणि सगळ्या देवांना आरती दाखवून देते आणि घरामध्ये पण दाखवून देते. आणि जेवढे माझे सबस्क्रायबर आहे ना त्यांना पण मी आरती देते. तुम्ही पण सगळ्यांनी आरती घेऊन घ्या. तुम्हाला पण देव सगळ्यांना आशीर्वाद देईल. देवा, माझे जेवढे सबस्क्रायबर्स आहे ना त्यांना सगळ्यांना सुखी आनंदी ठेव नेहमी, अशी मी देवाकडे प्रार्थना करते. आणि आता धूप पण ओवाळून घेतला मी देवाजवळ. सगळ्या घरामध्ये पण धूप दाखवून देते मी. सगळी देवपूजा झाली माझी आता करून. आता मी स्वामींचं सारामृतचं पुस्तक आहे ना ते वाचते. आता झालंय पुस्तक वाचून. आजची माझी तुम्हाला देवपूजा कशी वाटली ते तुम्ही मला नक्की सांगा व्हिडिओमध्ये. देवपूजा करून एकदम प्रसन्न वाटतंय मला. देवाची आराधना करून छान वाटतं. देवाची जेव्हा आपण पूजा करतो ना तेव्हा एकदम छान वाटतं, मनामध्ये एकदम प्रसन्न वाटतंय. देवघर बघून असं छान वाटतं, एकदम मस्त वाटतं देवघर बघून. पूर्ण घरामध्ये मी धूप फिरवून घेते. दरवाजा उघडून पण बाहेर धूप फिरवून घेतला. आता घरामध्ये फिरवते आणि मग नंतर किचनमध्ये पण फिरवून घ्यायचा. आपण स्वयंपाक करते ना तर अग्निमातेला पण नमस्कार करून धूप फिरवून घ्यायचा. आजचा तुम्हाला माझ्या पूजेचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की मला व्हिडिओमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.